tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पहिलाच बॉल पिचिंग झाला, खाली राहिला हा बॉल, यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक देखील झाली आणि त्या चुकीचा फायदा घेत असताना आपण जर पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे। एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 8 या आकड्यावर। योगेश पेनकर आणि अजित मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असताना टीम आर डोंबिवली या संघाच्या यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला। पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश पेनकरचा, बॅटची वरची कडा घेऊन बॉल गेला गोशांकी क्षेत्रामध्ये। एका धावेसाठी आहे एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 10 या आकड्यावर, म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 44 धावांची गरज आहे। विशाल शाहच्या नेतृत्वाखाली संघ मैदानामध्ये उतरलाय। नेक्स्ट बॉल विजय पवार, हो यावेळेला स्विंग अँड मिस, चांगला बॉल पाहायला मिळाला। योगेश स्वतःवरती नाराज आहेत, पण समोर फटका खेळायचा होता, त्याचा फायदा घ्यायचा होता त्या बॉलचा, त्याचा प्रयत्न तोच राहिला होता आणि म्हणूनच की काय तो फटका त्याचा मिस झाला, तो स्वतःवरती नाराज आहे। डॉट बॉल येताना पाहायला मिळतो, आपण पाहतोय विशाल शाह स्वतः आलाय। नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, विकी बॉलच्या खाली आणि झेल पकडला, यस बंटी बद्रिकेने आणि महत्वाची विकेट आली आहे। फायटर जेट बाद, मॅच ऑन, जी विकेट गरजेची होती विकेट आली आहे। फायटर जेट तंबूच्या आश्रयाला जाऊन बसतोय। विजय पवारने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे। चांगला झेल पाहायला मिळाला बंटी बद्रिकेच्या माध्यमातून। आतापर्यंत 2 गडी माघारी परतली टीम RR11 डोंबिवली संघाची। 54 धावांचा पाठलाग करत असताना आपण संघ पाहतोय। धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 10 या आकड्यावर आणि 2 गडी माघारी परतले त्या संघाचे। पुढे सांभाळले आणि आपल्या संघाला घेऊन फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम ब्रह्मा बॉयज काळ चौकी या संघाने। यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतो विजय पवारच्या माध्यमातून। बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी। पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय विकी, आहेत बॉल पर्यंत पोहोचतील देखील आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे। मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे। प्रमेय आले तर नवीन फलंदाज, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते। मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलते, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे। पुढचा बॉल यावेळेला क्लीन बॉल, फलंदाज बाद, यष्टे उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय आणि विकेट आली आहे। पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक विकेट, मयूर वाघमारे बाद आणि जर आपण पाहिलं तर सामना मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे टीम वरद लॉजिस्टिक नवी मुंबई आणि या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये धडक मारली आहे वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या संघाने हारलं टीम RR11 डोंबिवली। मी विनंती करेन सन्माननीय राजश्री पवार मॅडम आणि हेमंत पवार सर, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय।